हाय सर्वांना. तर इकडे बघू शकता अंधार पडलाय भरपूर टाकीला खाली आणि आम्ही आलतो हरभऱ्याची भाजी तोडायला. खूप अंधार पडलाय. हे बघू शकता भाजी छान हरभरा आहे. भाजी पण खूप मोठी आणि तसंच भावाला फिरवायला पण आणलं होतं बरं का. चला आणलं होतं. आता जायचं भाजी करायची छान अशी मस्त. तो चालला तिकडे. हे बघू शकता कारण त्याला चाला येत नाही म्हटलं चल पुढं आपलं. तो चाललाय आणि मी आणि सार्थक चाललो घरी दोघं जण. म्हणजे ती काय म्हणजे एकटं जायचं म्हणलं ना की फौज घेऊन जावी लागते बरं का. कारण एकटीचं जायचं हे नाही आहे म्हणजे पोर नाहीत राहत. तर चला जाते आता घरी जाऊन भाजी करते, स्वयंपाक बनवायचा. तर चलो बाय. तर इकडे बघू शकता अशी खूप सारी रानातून भाजी आणली. दिवस मावळूनच गेलतो थोडेसे आणले कारण आज भाजीला पण घरी काही नव्हतं आणि हरभऱ्याची भाजी खायची पण इच्छा झाली. गावाकडे जी इच्छा होती ती परफेक्ट खायला भेटतं बरं का. प्रत्येक गोष्ट शहरात जी भेटत नाही आहे, गावाकडच्या गोष्टी तर अजिबात शहरात भेटत नाही. म्हणून गाव इज फेवरेट. खरं तर मला गाव खूप आवडतं आणि प्रत्येकालाच आवडतं. तर छान अशी हरभऱ्याची भाजी आणली. आता ती अजिबात धुवून घ्यायची नाही आहे, छान अशी व्यवस्थित निवडून घ्यायची. त्यात किडे वगैरे असतात तर ती छान अशी झाडून वगैरे घ्यायची. आणि कारण झुल्यानंतर तिचं जे काय आंबूसपणा असतो ना तो जातो. मी इथे त्याच्यासाठी मी लसूण ठेचून घेतला एक 8-9 पाकळ्या. भरपूर असा छान लसूण घातला ना. माझ्याकडे लसूण पण संपत आलाय बरं का, म्हणून तेवढाच घातला. आता बाजारला गेल्यावर आणायचं होईल. आणि भरपूर सारा लसूण टाकायचा. हरभऱ्याची डाळ भिजत टाकायची. शक्यतो शहरात हरभऱ्याची डाळ भेटत नाही आहे. मी कोल्हापुरात होते तर कोल्हापुरात भेटतच नव्हती. इकडं आमच्या इकडे भेटते, जतला वगैरे असं इकडे भेटते, पण तिकडे भेटत नाही आहे. कधी जाईल तेव्हा गावावरूनच न्यावे लागते. गोव्याला पण डाळ ती भेटत नाही. आणि छान अशी हरभऱ्याची डाळ भिजत टाकायची आणि मग त्यामध्ये एक चमचाभर असं म्हणजे हिरवी मिरची असली तर तुमच्याकडे टाकू शकता. माझ्याकडे ठेचा होता, ठेचा टाकला कारण मुलं खाणार आहेत म्हणून. मी जास्तीची रिस्क नाही घेतली बरं का, कारण नाचाय नको मुलं परत. तर ती भाजी त्यामध्ये ॲड करून घेतली, म्हणजे टाकून घेतली. मराठीतच सांगते तुम्हाला. टाकून घेतली छान अशी एकत्र करून घ्यायची. त्या जेवढी म्हणजे आपल्याला करायचे त्या मापाने मी सकाळसाठी ठेवली थोडी. आणि आता आम्ही 4 जण जेवणार आहोत. मामा गेल्यात बाहेर जेवायला. तर आम्ही 4 जण जेवणार होतो. तर 4पुरतीच केली, भाऊ आणि मी आणि माझी 2 मुलं. तर छान अशी आता ती एकत्र ही करून घ्यायची. त्यावर झाकण ठेवायचं. अजिबात ही म्हणजे हे करायचं नाही, पाणी वगैरे हे करायचं नाही, टाकायचं नाही आहे. तर आता हे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले ना, त्या मिठाच्या पाण्याने छान अशी ही करते. पण मी तुम्हाला भिजत घालायला सांगितले हरभऱ्याची डाळ, पण मी घातली नव्हती बरं का. कारण मी घातली नव्हती तुम्ही म्हणाल हिनं शहाणपणा सांगते, आपणच घातली नाही आहे. तर मी सांगते तुम्हाला कारण खूप वेळ पण झाला म्हणून आधी तुम्हाला सांगितलं की हरभऱ्याची डाळ भिजत घालत जावा, छान होते. मी घातली नाही आहे कारण माझ्याकडे वेळ पण नव्हता. भाजी म्हणजे लगेच करायची होती. तर फायनली इकडे छान अशी भाजी पण शिजली आपली, छान झाल्या. ती जेवढी कढई भरून दिसत होती तेवढी नाही, आता थोडीशी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत असतील तर मी नक्की छान छान व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करत जाईन आणि छान सपोर्ट करा. आणि माझ्या चॅनलचा थोडा प्रॉब्लेम आहे कारण खूप किती पण मेहनत करा ह्या चॅनलवर तरी जास्ती सपोर्ट कमी भेटतं. तर असो, प्रयत्न करता परमेश्वर असे म्हणतात, तर करत राहायचं. तर इकडे बघू शकता फायनल छान अशी मस्त हरभऱ्याची भाजी आणि ठेचा आणि बाजरीची भाकरी. तर या खायला सर्वांनी. आणि कोणाकोणाला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गावाकडचं आयुष्य कोणाला आवडतं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर भरपूर आवडतं बरं का. तर इकडे मुलं पण जेवत आहेत, तुम्हीही. हा तर चला बाय. जय बाळू मामा.